विद्यादया सागरा अज्ञानत्वहरुनि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा। आज आपण घोसाळ्या उपकरी म्हणजे मराठीत ज्याला आपण दोडकं किंवा शिराळं म्हणतो ना, त्याची भाजी करूया। त्याच्यात आपल्याला आणि 1 ते 1.5 चमचा तेलामध्ये ना थोडीशी मोहरी घालून ती तडतडली की 5 ते 6 ओल्या मिरच्या घालायच्या, मग कडीलिंबाची पानं आणि थोडासा हिंग घालून ही फोडणी खमंग परतून घ्यायची। आणि मग हे आता शिराळ्याचे तुकडे आपण त्याच्यात घालायचे आहेत। आता पहा, या शिराळ्याच्या सालीनं थोडं आपण तुकड्यांना थोडासा हिरवा रंग ठेवला आहे की नाही सालीचा, तर ह्या साली आहेत ना त्या तुकड्याच्या गराला अशा धरून ठेवतात आणि ह्याचा ना लगदा किंवा गचका होत नाही। ह्याचा रंग जर असा पालटला की मग आपल्याला मीठ आणि साखर घालायची आणि साखरेमुळे पहा या फोडींना जरा अशी छान तकाकी येते आणि थोडंसं पाणी पण सुटलं आहे, ते व्यवस्थित आटवून घ्यायचं आणि मग ओलं खोबरं वरून घालायचं आहे आपल्याला। आणि पुन्हा एकदा